हाय, गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. तर टायटल तर तुम्ही बघितलंच असेल, म्हणजे मॉर्निंगचा रोजचं फक्त 1 तास आणि पूर्ण घर स्वच्छ. तर आपल्याला जर टेन्शन फ्री आणि आनंदाने आपली लाईफ जगायची असेल ना, तर प्रत्येक गोष्टी, प्रत्येक काम बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. आपल्या कामाचे नियोजन जर व्यवस्थित असेल की खूप गोष्टी अगदी सोप्या होऊन जातात. त्यासाठी आपल्याला चांगल्या सवयी लावणे खूप गरजेचं आहे. आणि चांगली सवय म्हणजे कुठलीही सवय जर चांगली आपण 21 दिवस कंटिन्यू फॉलो केलं की त्याची सवय आपल्याला लागतेच आणि यामुळे आपल्या लाईफमधल्या बऱ्याच गोष्टी सोप्या होऊन जातात. आणि जर आपला दिवस आपल्याला प्रॉडक्टिव्ह बनवायचा असेल तर मॉर्निंगची सवय अगदी अशी सोपी आणि साध्या गोष्टीपासून सुरुवात करायची. म्हणजे आपला दिवस कसा जातो याचे कारण आपणच असतो. म्हणजे आपण ठरवायचं की आपल्याला आपला दिवस आनंदाने जगायचं आहे की असंच आळसमध्ये घालवायचं आहे. त्यासाठी मग आपल्याला आपला दिवस जर आनंदाने जगायचा असेल तर मग आपण सकाळी उठून लवकर आपले जे काही आपण कुठलाही जो एनर्जी ड्रिंक म्हणा किंवा वॉर्म वॉटर किंवा कुठलाही आपण सकाळी चाय वगैरे पित असतो तर त्याच्यापासून आपल्या दिवसाची सुरुवात करायची. तर इथे मी 2 ग्लास गरम पाणी घेतला आणि त्याच्यामध्ये लेमन घेऊन मी ते आपलं पाणी एन्जॉय करते. त्यानंतर मी थोडं फ्रेशन अप होऊन जाते. म्हणजे कसं आहे ना, जर आपण मॉर्निंगला जर असं छान फ्रेश नीट अँड क्लीन झालं तर आपल्याला पण स्वतःला पण खूप छान असं फ्रेश फील होत असते आणि घरात पण आपल्याला असं मस्त स्वच्छ आणि सुंदर असं वाटत असते. त्यानंतरची सवय आहे म्हणजे आपल्या घरातील पडदे वगैरे सगळे आपण असे पडदे वगैरे कर्टन्स वगैरे रिमूव्ह करून घ्यायचे. म्हणजे कसं आहे ना, जो काही सनलाईट असतो तो डायरेक्ट आपल्या घरामध्ये येत असतो आणि घरामध्ये डायरेक्ट असा प्रकाश आला की घरात असा सगळीकडे प्रकाश पसरतो आणि खूप छान असा मस्त पॉझिटिव्ह वाईब्स आपल्या घरात येत असतात. त्यामुळे सगळे पडदे असे काढून घेणं खूप गरजेचं आहे आणि घरातील सगळ्या कर्टन, सगळे दरवाजे सकाळला असं मस्त ओपन करून ठेवून द्यायचं. म्हणजे जे सकाळची जी मॉर्निंग सनलाईट आहे ती आपल्यावर येत असते, भलेही आपण कामात असो. कारण प्रत्येकाचं असं असते की सकाळची जी वेळ असते ती खूप धावपळीची असते आणि सेपरेट सनलाईट घ्यायसाठी आपण बाहेर निघू नाही शकत. त्यामुळे मग घरातच असा उपाय शोधायचा ज्यामुळे डायरेक्ट सनलाईट येईल. त्यासाठी आपण विंडोज, दरवाजे वगैरे सगळे असे ओपन करून ठेवायचे. आणि जर अशा बॅक टू बॅक सवयी जर आपल्याला सकाळी लागल्या तर आपलं काम 1 तासात पूर्ण क्लीन होऊन जातो आणि आपलं घर पण असा नेहमी ऑर्गनाईज असतो. त्यानंतर आपण छान सोपे वगैरे असे छान झटकून घ्यायचे. प्रत्येक वेळी वस्तू डीप क्लिनिंग करायची गरज नसते. सकाळला जर मॉर्निंगला आपण एकदा असं झटकून वगैरे त्याच्यातला थोडा डस्टिंग वगैरे केला तर आपल्या हॉलमधला जो सोफा असतो तो नेहमी क्लीन राहत असतो आणि आपल्याला प्रत्येक वेळे सोफा कवर किंवा सोफा असा एकदम डीप वॉश करायची गरज नसते. तर मी इथे हा ब्रश घेतला आहे आणि या ब्रशने मी सगळं असं सोफा पूर्ण झटकून घेते. म्हणजे जो काही डस्ट, म्हणजे जो काही कचरा वगैरे झालेला असतो. कारण शक्यतो बऱ्याच घरी असंच असते, म्हणजे सोफा असला की रात्री आपण कसं रात्री थकून राहतो आणि असंच जाऊन बसतो आणि मग पटकन झोपायला चालले जातो. म्हणून सकाळी सोफ्याची हालत हीच होऊन असते आणि माझ्या तरी घरी शक्यतो सोफ्याची हालत अशीच असते सकाळी. म्हणजे सगळे कवर असे अस्ताव्यस्त पडलेले असतात, कारण मुलं वगैरे इथे टी व्ही वगैरे बघतात त्यामुळे ते बसून राहतात. त्यामुळे मग मी सकाळी फक्त माझा जो 1 तास आहे सकाळी मी या सगळ्या कामांसाठी देते. म्हणजे दिवसभर मला प्रॉडक्टिव्ह टाईम खूप मिळत असते आणि अशा प्रकारे जर आपलं रुटीन ठेवलं तर खरंच सांगते खूप टाईम आपण वाचवू शकतो आणि आपल्या कामाचे नियोजन पण खूप छान प्रकारे होत असते. त्यानंतर हॉलमध्ये ज्या काही आपण अशा वस्तू ठेवतो त्या आपण असं थोडं क्लिनिंग, डस्टिंग करत राहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला फारसं डीप क्लिनिंग करायची गरज पडत नसते आणि नेहमी टी व्हीवर वगैरे असं धूळ येत असतो. मग तो पण आपल्याला वेळच अशी धूळ वगैरे काढून ठेवायचं. म्हणजे आपल्याला बरेच असं कामं आपले सोपे होऊन जातात. आणि आता छान आपण घराला झाडू लावून घेऊ. ॲक्च्युली आज सुट्टीचा दिवस आहे म्हणून माझं रुटीन असं आहे. नाहीतर मग कसं आहे ना, सकाळला कसं वेळ खूप धावपळीचं असते, मुलांची स्कूल असते. त्यामुळे मी सकाळलाच, खरंच सांगते, मी सकाळला झाडू वगैरे लावत नसते. मी सकाळला मुलं वगैरे स्कूलला गेल्यावर मी आरामशीर झाडू पोछा वगैरे लावून घेते. सध्या तरी मी आता सुट्टीच्या दिवशी हा रुटीन फॉलो करते. म्हणजे सकाळलाच असं जर झाडू वगैरे लावून घेतलं तर मग मुलं
मुलं घरी असतात, त्यामुळे मग बरेच कामं आपले सकाळलाच होऊन जातात आणि दिवसभर मग त्यांच्याशी गप्पा मारायला किंवा असं टाईमपास म्हणण्यापेक्षा मज्जा मस्ती करायला आपल्याला बराच वेळ मिळतो. आणि हे नेहमी लक्षात ठेवायचं की घरात जर लहान मुलं असले तर त्यांना टाईम देणं खूप गरजेचं आहे. कारण आता ते छोटे आहे आणि आत्ताच जो टाईम आहे तो त्यांच्यासाठी आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आपल्याला एक असं टाईम काढून घ्यायचं असते, म्हणजे त्यांच्यासोबत बोलणे किंवा त्यांच्यासोबत हसणे किंवा कुठला तरी गेम खेळणे. असं जर आपण प्रॉडक्टिव्ह टाईम आपण आपल्या मुलांना दिलं तर मुलं पण घरी बोर नसते होत आणि मग सारखं टी व्हीच्या मागे पण नसते जात. त्यामुळे असं करणं खूप गरजेचं आहे. आणि आता छान मी झाडू वगैरे लावून मी छान असं पुसून वगैरे घेते, म्हणजे कसं आहे ना सकाळलाच हे काम माझं होऊन जाते. आणि माझं हे काम थोडं सोपं करण्यासाठी इथे मी हा मॉप जो आहे तो ऑनलाईन मागवला होता आणि खरंच हा खूप छान निघाला. म्हणजे गेल्या 5 ते 6 वर्षापासून मी याला यूज करत आहे आणि खरंच याच्याने माझं खूप बरंच काम असं खूप सोपं झालं आहे. म्हणजे पटापट आपलं फरची वगैरे छान मस्त क्लीन होऊन जाते. आणि अशा इझी टू वेजेस टूल्स असतात ते घरात असायला हवं. आणि अशा प्रकारे जर आपण डेली आपलं घर नीट अँड क्लीन केलं तर आपलं घर नेहमी ऑर्गनाईज असतो. तर बघा आता इथे मी ज्या काही अशा हॉलमध्ये म्हणजे जिथे झाडं वगैरे लावून ठेवले आहेत त्यांना मी असं पाणी घालून घेते. आणि बरेचदा असं होत असते आपण जिकडे तिकडे जे आहे ते प्लांट लावून घेतो आणि मग त्यांना वॉटरिंग करायला आपण विसरून जातो. तर असं न करता आपल्या या 1 तासाच्या क्लिनिंगमध्ये या गोष्टींवर सुद्धा लक्ष द्यायला हवं. म्हणजे झाडांना वगैरे थोडं पाणी वगैरे घालून घ्यायला हवं. आणि खरंच सांगते मी पण कधी कधी विसरून जात असते. पण आता माझ्या कसं आहे ना फरची पुसता माझ्या लक्षात आलं की इथे मी झाडं लावून घेतलेली आहे. तर म्हणून म्हटलं यांना पाणी घालून घेते. आणि खरंच आपण झाडं वगैरे लावले तर त्यांना पाणी देणं खूप गरजेचं आहे. तर बघा अशा प्रकारे आता वाजलीच 7 वाजलेली आहे आणि मी बेड असंच ठेवून दिलं होतं. तर आता बेड पण असं छान आवरून घेते. ॲक्च्युली मुलं आज उशिरा उठली म्हणून मी बेड आवरायचं राहिलं होतं माझं. म्हणून मी पहिले जे लिव्हिंग रूम आहे ते मी क्लीन करून घेतलं. आणि आता छान मुलं वगैरे उठलेली आहे. आणि आज जरा सुट्टी असल्यामुळे आम्ही मॉर्निंग जी वॉक आहे आमची, जी मी नेहमी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करत असते, ते स्किप केलेली आहे. तर आज फक्त आम्ही घरीच मस्त मज्जा मस्ती करणार आहोत. तर बघा इथे मी सगळं जे बेडवरचं जे ब्लँकेट वगैरे आहे ते सगळे असे काढून घेते. आणि प्रत्येक वेळा बेडशीट काढून झटकण्याची गरज नसते. असं एकदा डस्टिंग ब्रश घेऊन पण आपण बेडशीट छान असं आवरू शकतो. आणि खरं सांगते हा ब्रश जेव्हाचा आला तेव्हाचं खूप काम माझं बरंच काम म्हणजे सोपं झालेलं आहे. म्हणजे कसं आहे ना आपलं बेडवरची बेडशीट सारखी खराब होत असते. मग त्यासाठी मी हा ब्रश घेतलेला आहे. आणि फक्त हा ब्रश इकडून तिकडून फिरवला तरी आपला बेडवरचा जो काही बारीक सुरीक कचरा असतो तो निघून जातो. आणि प्रत्येक वेळी एवढी मोठी बेडशीट काढा झटका त्याच्यामध्ये बराच आपला टाईम जात असतो. मग घरात अशा वस्तू असायला हवं जे मिनटामध्ये होत असतील. आणि बघा मला 1 सेकंडही लागलं नाही मला एवढा मोठा बेड क्लीन करायला. आणि झटक्यात माझं बेड जो मस्त असा क्लीन होऊन गेला आणि छान आता मस्त ऑर्गनाईज पण होऊन जातो आहे. तर अशा प्रकारे असे टूल्स काही घरात असायला हवं म्हणजे आपलं काम कसं आहे ना सोपं होऊन जातं. त्यानंतर मी इथे सगळे पडदे वगैरे काढून घेतले आणि बाहेरचे पडदे वगैरे काढून मी छान असे आवरून घेते. म्हणजे कसं आहे ना मॉर्निंगला छान जे प्लांटर वगैरे ठेवले आहे त्यांना छान असं सनलाईट मिळतो. आणि बघा हे हे जे रोजचं झाड आहे मी तुम्हाला कालच्याच व्हिडिओमध्ये शेअर केले होते. काल यांना किती छान कळ्या आल्या होत्या आणि आज बघा किती सुंदर असे फ्लावरिंग्स आलेले आहे. आणि हे खूपच छान आहे म्हणजे खूपच छान. आणि इतकी छोटी छोटी सुंदर फुलं पाहूनच ना मन असं प्रसन्न होत असतं. मग अशी झाडं घरात असायला हवं. आणि बघा मी तुम्हाला सांगितलंच होतं की माझ्याकडे मी दरवर्षी गुलाबाचं झाड घेत होती आणि माझ्याकडे तो जगतच नव्हता. यावेळे मस्त मी त्याची सुरुवातीलाच म्हणजे जसं नर्सरीमधून आणलं तसंच मी त्याची कटिंग करून घेतली आणि बघा किती सुंदर फ्लावरिंग आलेली आहे. आणि हे खरंच सांगते हा माझा पहिला अनुभव आहे म्हणजे गुलाबाच्या झाडाने माझ्या घरी फ्लावरिंग सुरू केली आहे. म्हणजे किती छान ना. तर चला आता कामाला लागूया. आणि आज मी फक्त सकाळला काही ब्रेकफास्ट वगैरे करणार नाही.
म्हणून मी इथे ज्या आवळ्या आहेत त्याचं मी ज्यूस तयार करून घेते, म्हणजे चिऊच्या पप्पाला आणि मला आवळ्याचं ज्यूस तयार करून घेते आणि मुलांना दूध देते. शक्यतो मी मुलांना मॉर्निंगला जेवणच करून स्कूलला पाठवते. आज सुट्टी असल्यामुळे आज मी त्यांना दूध देते आणि मी असं तुम्हाला सांगितलंच होतं की मी मुलांना शक्यतो दूध स्कूलमधून आल्यानंतरच देते आणि सुट्टीच्या दिवशी मॉर्निंगला देत असते. सो इथे मी मुलांना ड्रायफ्रूट्स आणि दूध देऊन देते आणि खरंच सांगते, मुलांना जर स्कूलला वगैरे असं जेवण वगैरे करून पाठवलं तर खूप छान असते. म्हणजे त्यांचाही जो असा टायमिंग जो असतो तो छान, त्यांचा डेली रुटीन जो असतो तो बनून जात असतो. आणि तुम्हाला कधी आठवत असेल तर आपण जेव्हा स्कूलला जात होतो तेव्हा आपलं टायमिंग 10चं होतं आणि आपण भरपूर पोट भरून जेवण करून जायचे स्कूलला. म्हणजे आपला जो आहे ना तो रुटीन बनलेला होता. मग तसंच मी रुटीन मुलांच्या बाबतीतसुद्धा फॉलो करण्याचा प्रयत्न करते. आणि मुलांना जे आहे ना ड्रायफ्रूट्स खाण्याची सवय करणे खूप गरजेचं आहे. त्यांच्या फिजिकल आणि मेंटल ग्रोथसाठी खूप आवश्यक आहे. तसंही आपण जे खातो त्याच्यातून खूप काही असं प्रोटीन मिळत नसतो, म्हणून मग आपल्याला असं एक्स्ट्रा जे आहे ड्रायफ्रूट्स वगैरे त्यांच्या डाएटमध्ये ॲड करावं लागते. तर मी ते दुधासोबत नेहमी असे ड्रायफ्रूट्स काढून देते आणि शक्यतो बदाम मी पाण्यात भिजवलेले देते. तसंही थंडीच्या दिवसामध्ये आपण साधे बदाम खाऊ शकतो, पण सध्या तरी थंडीची सुरुवात आहे फक्त, म्हणून म्हटलं जोपर्यंत खूप जास्त अशी थंडी सुरुवात व्हायला नाही लागत तोपर्यंत मी पाण्यात भिजवलेलेच बदाम त्यांना देण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे इथे पण माझा हा एक्स्ट्राचं काम जो आहे तो वाढत असतो. आणि खरं सांगते, माझी मुलं कधीच आपल्या हाताने कोणतीच वस्तू घेत नसते, सगळं मला त्यांना द्यावं लागते. पण मी आता प्रिपेअर करीन की त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करीन की तुम्ही आपापली वस्तू जी आहे ती घ्यायचा प्रयत्न करा. थोडं बहुत जे काम आहे ते करून घेतात, पण ड्रायफ्रूट्स वगैरे हे बदाम वगैरे छिलणं वगैरे सध्या तरी ते नाही करत. पण त्यांना आता ही सवय मला करावी लागणार आहे, म्हणजे तेवढंच काम माझं थोडं सोपं होईल. सो अशा प्रकारे आमचं हेल्दी मॉर्निंग ब्रेकफास्ट जो आहे तो इथे तयार झालेला आहे. आणि जे पाणी मी रात्रीला जो राईस वॉटर आहे तो मी इथे काढून ठेवलेला होता. ॲक्च्युली मी नाईटला झाडांना वगैरे पाणी घालत नसते. मी शक्यतो मॉर्निंगला उठल्याबरोबर जे राईस वॉटर मी काढून ठेवते ते मी मॉर्निंगला देत असते झाडांना. तर अशा प्रकारे मी झाडांना म्हणजे लगेच पाणी देऊन देते. तर अशा प्रकारे मी छोटी-मोठी कामं आवरून लगेच जे आहे ते अंघोळ करून घेतलेले आहे. ॲक्च्युली केसांना हेअर ऑइल लावलं होतं आणि म्हणून मला खूप असं किचकिच होत होतं. म्हणून म्हटलं की पटकन अंघोळ करून हेअर वॉश वगैरे करून घेते आणि आज जरा आता लगेच मी स्वयंपाकाची सुरुवात करून घेणार आहे. आणि आज मी मस्त अशी झणझणीत मिरचीची भाजी तयार करून घेणार आहे. याचं शॉर्ट्स व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलं होतं, बघितलं नसेल तर नक्की बघा. तर बघा, इथे मी ही मोठी आकाराची मिरची घेतलेली आहे आणि ही खूप कमी तिखट असते, मार्केटमध्ये इझिली अवेलेबल मिळते. आणि अशा प्रकारे मी छान 2 काप करून घेतलेले आहे. आणि इथे मी 5 ते 7 लसूण पाकळ्या छान ठेचून घेतले. इथे 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरं घेतलं आणि 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. आणि इथे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि आपल्याला इथे 1 चुटकीभर हिंग पण लागणार आहे. तर हिंग पण मी इथे घेतलेलं आहे. आता छान कढई इथे मांडलेलं आहे आणि कढई छान गरम झाली की यामध्ये ऑइल घालून घेऊया आणि ऑइल मस्त गरम होऊ देऊया. तर बघा, इथे ऑइल छान गरम झालेलं आहे. इथे मोहरी जिरं घालून आपण तडका लावून घेऊ आणि लगेच इथं जो लसूण आपण ठेचलेला होता तो लसूण घालून घेऊया आणि लसूण थोडा लालसर होईपर्यंत छान असं परतून घेऊया. आणि लगेच इथे मी कांदा घातला आहे आणि कांदा छान असा मस्त क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे छान असा कांदा जो आहे असं तळून झालेला आहे. आणि आता इथे लगेच आपण ज्या मिरच्या घेतलेल्या होत्या त्या घालून घेऊया. या मिरच्या खूप कमी तिखट असतात. जर तुम्ही आपल्या दररोजच्या वापरामधली मिरची जर यूज करत असणार तर मग लगेच तेलामध्ये फ्राय करून घ्या, म्हणजे त्याचा तिखटपणा जो असतो तो कमी होत असतो. त्यानंतर मग ही प्रोसिजर तुम्ही फॉलो करू शकता. तर बघा, छान असा मस्त मिरची जे तळेपर्यंत आपण इथे मस्त फ्राय करून घेऊया. आणि मिरची छान तळेपर्यंतच आपल्याला परतत पण राहावं लागणार आहे. आणि खरंच सांगते, ही मिरचीची भाजी खूप छान वाटत असते. म्हणजे कधी-कधी होत असतं ना की रोज-रोज तेच-तेच भाजीचं खाऊन-खाऊन खूप बोर होत असतं. मग अशा वेळी काहीतरी असं नवीन ऑप्शन असायला हवं. म्हणून मग आज मी
असं ही खूप छान टेस्टी मिरचीची भाजी मी तयार करून घेणार आहे आणि खरं सांगते खूप टेस्टी वाटते. म्हणजे आपल्याला बरं नसलं किंवा असं तोंडी लावण्यासाठी सुद्धा आपण ही भाजी यूज करू शकतो. तर बघा इथे छान मस्त आपली मिरची जी आहे तळल्या गेली आहे. आता इथे 1 चम्मच मी धन पावडर घातला आहे आणि 1 चम्मच हळद घातलेला आहे आणि इथे 1 चम्मच मीठ घालून मी छान मस्त परतून घेणार आहे. आणि आपल्याला छान असे सगळे मसाले एकजीव होईपर्यंत मस्त असं परतून घ्यावं लागणार आहे आणि किमान 2 मिनिट आपण असंच याला परतत राहूया. तर बघा इथे छान आता मस्त सगळे मसाले मिक्स झाले. आता इथे मी घालते अर्धा चम्मच तिखट. ॲक्च्युली ही मिरची खूप फिकी होती म्हणून मी इथे अर्धा चम्मच तिखट घातलेला आहे. तुम्ही स्किप करू शकता. आणि इथे मी 1 चम्मच गरम मसाला घातलेला आहे. तुमच्याकडे जोही भाजी मसाला असेल तो तुम्ही इथे ॲड करू शकता. आणि इथे मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि छान आता मस्त परतून घेऊया. तर बघा खूप छान भाजी इथे आपली तयार झालेली आहे. आणि तुम्ही इथे थांबू शकता. म्हणजे जेवढी आपली भाजी इथपर्यंत जशी शिजली तशीच तुम्ही ठेवू शकता. खूप टेस्टी वाटते. मला थोडी ग्रेव्ही हवी होती म्हणून मी इथे वॉटर ॲड केला आहे. तर इथे मी अर्धा ग्लास वॉटर घेतला आहे आणि छान ग्रेव्ही तयार करून घेणार आहे. आता बघा याला किमान 5 मिनिट आपण या भाजीला शिजू देऊया. तर बघा आता 5 मिनिटे झालेली आहे आणि आपले जे मिरच्या आहेत त्या खूप सॉफ्ट पण झालेल्या आहेत आणि मिरची शिजली पण गेलेली आहे आणि खूप टेस्टी लागते ही भाजी. तर अशा प्रकारे आपली भाजी इथे तयार झालेली आहे. इथे मी आता कोथिंबीर टाकून छान मस्त परतून घेणार आहे. तर अशा प्रकारे माझी सगळी कामे आणि माझं सगळं स्वयंपाक आवरून झालेलं आहे. तर तुम्हाला आजचं व्हिडिओ कसं वाटलं कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. मस्त खा आणि मस्त राहा. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ नाईस डे.